और चाहिए देखो मैं होगा तो और धन्यवाद जी। और इसके आगे मैं तुझे जितना पैसा चाहिए उतना पैसा मैं तुझे दूंगा। अजय कैसी बात करते साहब, आप कोई भी काम बताओ मैं पैसे के लिए करने के लिए तैयार हूँ। और आज तक आपने जो जो मेरे को काम बताया वो काम मैं कर दिया। तुम मेरे को पैसे देते जाओ और काम बताते जाओ, ठीक है? तो चलता हूँ। गंदा है पर साला ये भी धंधा है। अरे आओ 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 आओ, वेलकम। आज तुमची प्रेमी युगलाची जोडी इकडे कशी काय? बघा साहेब, मी हिला केव्हापासून समजावून सांगत आहोत पण ही ऐकायला तयार नाही। काय झालं? अरे तिकीट काय झालं सांग। त्या आमच्या शेअरचं भांडवलाचं आम्ही इन्व्हेस्ट केलं त्याचं काय झालं? बरोबर आहे ना, बरोबर आहे। तिचं कुठं चुकलं? कसं आहे, तिने 50 लाख रुपये किमतीची 10 एकर शेती तिने माझ्या नावे मार्गेज केली। मग त्याची विचारपूस करणे तिचं काम आहे ना। आवडलं आवडलं आपल्याला। घरच्यांच्या विरोधात जाऊन जबरदस्तीने हे सगळं ते केलं। खरं तर मी बाबांचा अंगठा सुद्धा घेतला। आता एवढं सगळं केल्यानंतर मला घरच्यांना काहीतरी उत्तर द्यावंच लागणार। बिलकुल नाही। काय, मी 2 दिवसापूर्वी दिल्लीला जाऊन आलो। बस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एनओसी साठी 2 दिवसाची वाट आहे। तेवढे झालं की तुमचं काम झालंच म्हणून समजा। अहो मी पण हिला तेच सांगत होतो की साहेब दिल्ली मुंबईच्या वाऱ्या करत आहे। आज ना उद्या काम होईलच। आता नवीन नवीन सरकार बसलंय, थोडा वेळ लागते बाबा, पण नाही ऐकायलाच तयार हातची मारता। हे बघा, आता सोनाक्षी करोडपती होणार आणि करोडपती एक प्रसिद्ध उद्योगपती सोनाक्षी सुभेदार म्हणून नाव होणार। राईट, ऍब्सोल्युटली राईट। आणि हो निखिल प्राजक्ता, बोला साहेब। तुम्हाला आणखी एक मी प्लॅन सांगतो बघा। तुम्हाला जर पटत असेल तर सांगतो, नाही तर तुमची मर्जी। बोला काय प्लॅन आहे? तर मी आता जेव्हा दिल्लीला जाऊन आलो ना, तेव्हा तेथील उद्योग मंत्र्याच्या पीए सोबत माझी मीटिंग झाली। त्यानं आपल्या या चालू प्रोजेक्टची परवानगी देण्याचं कबूल तर केलंच, शिवाय त्यानं मला एका नवीन बिझनेसची आयडिया दिली। हा नवीन बिझनेस जो मी आता आपल्याकडे ओपन करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे 30% सबसिडी मिळणार आहे, 30% लोन, तर उर्वरित 5 करोड रुपयाची रक्कम आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागेल। बस त्यामध्ये काही शेअर होल्डर्स मी बघितले आहेत, माझी मित्रमंडळी आहेत। आता त्यात जर तुम्हाला जर शेअर्स घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा तुमची मर्जी। पण बाकी तुम्हाला जर यामध्ये शेअर्स घालायचे नसतील तर जुनी जी कंपनी आहे ती तुमच्या संपूर्ण नावे करण्यास मी तयार आहे। साधारणतः किती पैसे इन्व्हेस्ट करावं लागेल? बस जास्त काय नाही, फक्त 1 करोड। 1 करोड दिले साहेब। तो डोळ्यावर कोण लाईट मारताय भाऊ? डोळ्यावर कोण लाईट मारताय? कितीदा सांगत आहे, असं हात हलवता दिसत नाही? 1 करोड हे कसं काय पॉसिबल आहे? निखिल काय म्हणतात हे 1 करोड? असे दाखवत नको, पोटात नको दाखवत जाऊ। ऐक माझं, ही एवढी मोठी तुझ्या बापाकडे प्रॉपर्टी आहे, तो बंगला आहे, तुमचं घर आहे, तिथे बाजूचे चांगले काटे आहे। आपण एक काम करू, साहेबाकडे सगळे जाणार, ठीक आहे? आणि नवीन अरे पण एवढी मोठी रक्कम म्हणजे गंमत आहे काही? आणि राहिला प्रॉपर्टीचा विषय, तुला माहिती आहे मागे प्रॉपर्टीसाठी आपण बाबांचा जबरदस्तीने अंगठा घेतला, त्यासाठी आपल्याला किती ड्युटी करावं लागले, कल्पना आहे ना तुला याची? हे बघा, तुमची जर इच्छा असेल नसेल तर काय हरकत नाही, मी दुसरे लोक बाई निघू शकतात। असं काही नाही, पण
आता पण वगैरे काही नाही. हे बघ, तुझी जी आता सांगितलं ना सगळी काही जी प्रॉपर्टी आहे आपण ती साहेबाकडे गहाण ठेवायची. फक्त ते पेपर्स कुठल्या खोलीमध्ये कपाटात कोणत्या ठिकाणी ठेवले ते तू शोधायचे. हा, मग ते पेपर आपण सरांकडे दिले की झाले, तुझं काम पूर्ण झालं, तू करोडपती झालीस म्हणून सांग. बाय. मी इतकंच ना, ठीक आहे, डन. हे करणार मी उद्योगपती होण्यासाठी काही करायला तयार आहे. हो, माझ्या मार्गात जर कोणी अडवलं आलं ना तर त्याला सुद्धा मी हटवेन. पण मी प्रॉपर्टी तुमच्या हातात सुपूर्द करणार म्हणजे करणार. मग तेच कोण माझ्या मार्गात अडवं येते ते. पण माझी एक अट आहे. बोल. कंपनी माझ्या नावे झाली की तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. प्रॉमिस सोनाक्षी डार्लिंग, प्रॉमिस. कंपनी तुझ्या नावे झाली तर मी तुझ्याशी लग्न केलं. मला लग्नच करायचंय तुझ्याशी. आणि तसंही ते गारवा खाण्यात माझा जीव गुदमरतोय. अक्षरशः नको मला ते. आपण शहरात जाऊन बंगल्यामध्ये शिफ्ट होऊ. ठीक आहे सर, येतो आम्ही. काय सुंदर प्लॅनिंग सुरू आहे स्वतःच्या घराला बर्बाद करणे. तू इथे काय करतेस? नेहमी माझ्या कामात माझ्यासारखी आडवी येतेस. हा माझा पर्सनल मॅटर आहे आणि या तुला इंटरफेअर करण्याची काही गरज नाही आहे. राजाराम सुभेदाराची प्रॉपर्टी हा तुमचा पर्सनल मॅटर आहे. राजाराम सुभेदाराची तुम्ही एकुलती एक वारस आहात. माझा नवरा आम्ही कुणीच नाही. आणि काय म्हणाला, त्या गारवड खाण्यात तुमचा जीव गुदमरतोय. ज्याला तुम्ही घरात डांबून ठेवत ना त्या देव माणसाची पुण्य आहे. तुम्हाला त्या बंगल्यात राहून स्वर्ग सुख उपभोगता आणि त्याला तुम्ही गारवड खाना म्हणता. एक गोष्ट लक्षात ठेवा सोनाक्षीताई, माझ्या जीवाचे प्राणाची बलिदान द्यावं लागलं तरीही चालेल. पण तो बंगलाच काय, त्या बंगल्याची एक वीट सुद्धा तुम्हाला अफरातफरा करू देणार नाही. समजलं? ठीक आहे, स्वीकारलं तुझं चॅलेंज मी. आणि आता तर ती सर्व प्रॉपर्टी मी गहाण ठेवणार म्हणजे ठेवणारच. येस, बघतेच माझ्या मार्गात कोण आडवं येते ते. प्रसंगी मला रक्तपात करावा लागला ना तरी चालेल. पण मी माझं चॅलेंज पूर्ण करणार म्हणजे करणारच. विचार करा सोनाक्षीताई, माझं नाही पण आपल्या दादांचा, आईचा, बाबाचा तरी विचार करा. हा माणूस कोण आहे, कसा आहे, याचा भूतकाळ काय आहे, हा किती फ्रॉड आहे याचा विचार केलात का तुम्ही? विश्वास ठेवा माझ्यावर, याच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांच्या फसवेगिरीला बळी पडू नका, नाहीतर आयुष्याची परवड झाल्याशिवाय राहणार नाही. ताई ऐका माझं. तू मला शहाणपणा शिकवायचा नाही, कळलं? आय एम एज्युकेटेड अँड मॅच्युअर पर्सन. काय करायचं काय नाही करायचं ते मला चांगलं कळतं. आणि या तुझ्यासारख्या भिकारड्यांनी मला उपदेश करा मला अजिबात आवडत नाही. चला बाजूला. चल ठीक आहे, आपल्याला काय करायचं. देख रहे ना तो ये मुन्ना तिवारी के एक चाल. अब मैं तेरे सारे प्रॉपर्टी मेरे नाम पे करके तुम्हें कैसा भीख मंगाने लगूंगा. हाँ प्रोजेक्टर, क्योंकि मुन्ना तिवारी का उसूल है. एक तो मुन्ना तिवारी किसी के पीछे पड़ता नहीं, अगर पड़ गया तो उसे छोड़ता नहीं. हर साल को जिंदा दफना के आखिरी सांस लेता है. अरे वाह, तो पेट से कांग्रेचुलेशन प्रोजेक्टर, कांग्रेचुलेशन. तूने खेल बहुत अच्छा खेला मगर आज में बहुत गलत हुआ.
देख तूने जो मेरे साथ खेल खेला था, वही खेल तेरे साथ खेल के कैसा तेरे पूरे परिवार में मचाता हूं अग्नि तांडव। पण ज्या दिवशी फासे माझ्या हातात येतील ना, त्या दिवशी तुला गळफास